घ्यायला पाठवलं. मला निकालाचं काय सत्यनारायण पूजा वगैरे मला माहित होतं अगोदर सगळं. मी मित्राला म्हणलं भाऊ एक काम कर, समजा एक विषय जर मी नापास झालो तर तो फक्त म्हणायचं जय हरी, 2 विषय जर नापास झाला म्हणा तर तो म्हणायचं रामकृष्ण हरी, 3 विषय नापास झाला तो म्हणायचं जय श्रीराम असं म्हणायचं. पण तो माझ्यापेक्षा हुशार, तो आला डायरेक्ट बोलायला सुरुवात केली त्याने, बोला पुंडली वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने या जिंदगानीची मनाला मारला रफू तिच्या एका इशाऱ्याने. तुम्ही बघू शकता आता आम्ही समाज आरतीसाठी इथं जेजुरीच्या इथं थांबलेलो आहोत, जिथे लाखो वारकरी येणार आहेत, सगळं होणार आहे. तुम्ही बघू शकता एका 89 वर्षाच्या तरुणाचा तो उत्साह बघू शकता. ते मीपणा नाही, जे काही केले ते विठ्ठलानेच केले ते सांगतायत आपल्याला. आणि तो उत्साह बघून मला पण काहीतरी नवीन प्रेरणा जागी झालेली आहे. माझे बी काही नवीन ध्येय आहेत, ते मी नवीन जोशाने पूर्ण करण्याची इथूनच मी सुरुवात करत आहे. हिला काय जर असेल मग आजपासून मी बघतोय. योजना चालू आहे ना दिंड्यांचा, प्रत्येक तोच मॅटर आहे. कारण मिळत नाही ना 20,000 घेऊन ट्रस्टी सगळं करू शकतो. प्रत्येक दिंडीला फॅसिलिटी पाहिजे. तर गाईज आता आम्ही जेजूर इथे आणि सकाळची आंघोळ झाली माझी मस्तपैकी. आता मी झालो जरा बाहेर चालायला. खूप म्हणजे असं आंघोळीची काहीच आपदा नाही. थोडंसं ते बाहेरचं पाणी पिल्यामुळे काल नाक दुखत होतं, आता कसा दुखतोय. विक्स लावल्यामुळे ते पण नीट झालं आहे. मजा खूप येते. आणि मी काल इंटरव्ह्यू नाही, मी असंच बसल्या ते पालखीचं दर्शन घ्यायचं होतं, ते समाज आरतीसाठी बसलो होतो. तेव्हा त्या बाबांनी जसं सांगितलं त्यांना फक्त आपण तो माऊली म्हणून सुरुवात केली पाहिजे. त्यांना ते लहान मुलासारखं नुसतं त्यांचं मन किती स्वच्छ असतं हे मला काल दिसून आलं. आणि त्यांना आपण कसं घरी वगैरे मित्रमध्ये आपण जाऊन बोलावं लागतं, त्यांचं सगळं करावं लागतं. आपणच सगळं करायचं, त्यांचं काही नसतं. ते फक्त बोला. त्यांनी जे सांगितलं ती माहिती मला खरंच खूप उपयोगी पडणार आहे, म्हणून मला खूप हे बघून त्याला असं वाटतं की आपली कधी गेम घ्यावी. त्याला माहिती नाही
आता तुम्हाला दाखवतो. बघा तर पुढं पुढे गेलं नाही असं दबतंय, दिसतंय का मग जमीन द्यायची आतमध्ये पोरं काय. हा म्हणजे ते सॉरी रेगिस्तान में पाणी दिखणे जसं आहे. अरे इथं बघ ना त्यांनी लावलंय ना सगळ्या गोष्टी. मला याचं कळलंच नाही. बास्केटबॉल लावलंय त्यांनी पण बास्केटबॉल टाकलं तो खालीच, वरती कधी यायचा? वरती येणारच नाही, संपला विषय. एक गोष्ट चांगली आहे, ते झाडाखाली बसायला केलंय आणि इकडे जे वाकडे आहेत ते पण एक चांगले. हे जे तुम्हाला दिसतंय हे एक चांगलं आहे. ते तर रोप लावायची, रस्ते मारायचे. आधीच जर भटकण्याची भीती असेल, ठरवलेले ध्येय हे तुमच्यासाठी, मरण्याची जर भीती असेल, शिखर हे तुमच्यासाठी. स्वकर्मावर शंका प्रत्येकास येते. काय बरोबर आहे का? बरोबर. स्वकर्मावर शंका प्रत्येकास येते. गमावणे विश्वास हा विश्वास करणाऱ्यांचा स्वभाव नाही, स्वकर्मावरचा विश्वास. अरे भाऊ पिल्लू दोनच पाव आम्हाला म्हणतो माझ्याकडे 2 पाव एक्स्ट्रा आहेत म्हणे, खा म्हणे. तुम्हाला दिले 2 म्हणतो का? अरे भाऊ पिल्लूचं काय एकदा शटअप ए माकी कोणी रुमाल टाकून दिला काय मी द्यावा? चांगलं आहे ना, घ्या ना वापरून. कोणी टाकून दिला काय मी? विचारत करून मला जर समजदार तिला सापडलेलं वस्तू हरवली जिन्स आणून द्यायची नाही का? हा काय सापडलेली जिन्नस. त्या पोराचं ते पाकिट हरपलं माहिती का कार्डाचं. हा का? आपलं फोटोग्राफर नाही का? वस्तू सापडले आणून द्यायचं आपल्याकडे. अरे भाऊ एकदा शटअप एकदा संध्याकाळी आपण एकदा राहा. संध्याकाळी भरपूर शूटिंग काढायचं, मोबाईल रिकाम करून ठेवा. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं खूप मोठा सेल लागलेला आहे. तुम्हाला जर चपला पाहिजे असतील तर तुम्हाला 1 वर 1 जोड फ्री भेटणार आहे. बघू शकता तुम्ही इथे फुकट भेटतो. सर्वात मोठा सेल लागलेला आहे. तुम्ही जर पाहिजे असेल तर जेरुदेला पालखीतळा येऊ शकता. तुम्ही बघू शकता किती चपला ठीक लागलेला आहे. फुकट देणार आहे सगळं. तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे भेटणार फुकट. माझ्याकडून फुकट घ्या. फक्त एक फुकट चप्पल घेऊन जा. आम्हालापेक्षा जास्त पैसे हमको फॉलो कीजिए और फुकट चप्पल हाँ, लेके जाइए. हमको सब्सक्राइब कीजिए और फुकट चप्पल लेके जाइए. चला माहित नाही चांगल्यापर्यंत मला विचारा पुढचा ब्लॉग सांगू शकतो. नक्की सांगू आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही बघू शकता तर इकडे सगळे फोटो काढतायत आणि ह्या मुली इथं चपला एक्सचेंज करून राहिल्या आहेत. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला तिच्या एका इशाऱ्याने. जवाया जिंदगानीची उघडली फाटकी पाने, मनाला मारला रफू तिच्या एका इशाऱ्याने. तू ह्या गावावरून ग जवा जवा जाईल मी, जरी भुललीस तू. तू ह्या गावावरून ग जवा जवा जाईल मी, जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी. तुझो संसार थाटला उभा होईल सोन्याचा, तुझो संसार थाटला उभा होईल सोन्याचा. नको डोळ्यात पाहू ग भरोसा नाही पाण्याचा. हे महत्वाचं. जशी आलीस येताना जा तशीच जाताना, जशी आलीस येताना जा तशीच जाताना. कशाला कोवळी मिठी, कशाला त्रास ओठांना. कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले, कुणी जर तार छेडले तुझेच गाणे गायल मी, जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी. आता तिचं लग्न होतं मग ती सासरी जाते नाही का, मग ती कवी म्हणतो मले जीव लावला जितका जितका जितका. मले जीव लावला जितका जितका जितका, तुझ्या नवऱ्याला लाव जो, घरी दुसऱ्याच्या जाताना
मला मनातून काढून ठेव ग. मग नंतर त्याचं ते लग्न झालेलं असतं ब्रेकअपचं सगळं. मग कवी एकदम गम मध्ये नाही का, मग कवी म्हणतो आता चेहरा तुझा परका, काय आता चेहरा तुझा परका, मिठी दुसऱ्याच छातीला. कोरियाचे ना कोरियाचे युगांडाचे ना व्हॅन याचं काय नाव आहे? युगांडाचे नाना. हिला प्रत्येक तर मित्रांनो हिला प्रत्येक जागी आहे ना 50% आरक्षण लागत असते. आणि लॉक करावा ती आली आरशाची कमी असल्यास तो कॅमेराचा असं सेल्फी स्टिक आहे ना घेऊन आला असेल, त्यामुळे भांग पाडतोय. तिथं त्याला दिसत नाही तिथं गाडीला आरसा आहे, त्यात आपण केस विचारावी. आता आपण काय बोलू शकत नाही, तो त्यांचा प्रश्न. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की मागच्या 1-1.5 तासापासून मी 10 मिनिटात माझे हे 20व्या ठिकाणी येईल, 15 मिनिटात हे 20व्या ठिकाणी येईल, म्हणून मी चालतो आहे. तुम्हाला सांगतो इथं पोचायला मला एवढे कष्ट लागलेत ना, अख्ख्या कॅम्पमध्ये जेवढं मी चाललो नाही ना तेवढं मी इथं चाललेलो आहे. तुम्हाला काय सांगू. हा मित्र माझं काय म्हणतो, ए मित्रा तुझे काय एक्सपिरियन्स आहे हा इथे येण्याचा? तुम्हाला कळत असल्यावर शब्द नाही आहेत, काय बोलू. लय थकलोय आम्ही आणि रेल्वे पटरी वरून चालत आम्ही चांगलं या ठिकाणी 6 किलोमीटर चालत आलेलो आहे. 1-2 किलोमीटर म्हणत 6 किलोमीटर चालून आलोय आणि थकून गेलेलो. आता आम्ही जातो बॅगा काढायला. आमच्या पाय सुजले नाही म्हणजे झालं. यग सरी तुझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून. अजून काय आम्हाला विचार सुद्धा नाही. हे करून सगळं झालंय. किती खोटं बोलते वा. तू बघितलं खाल्लंच असेल तू, आहेस थोडं भुक्कड माहिती आहे मला. हो बघा सगळं आलं ना. तुम्हाला कोणत्या अँगलनी हा मेदूवडा दिसतोय तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणखी पाणी भर पूर्ण वॉटर भरून आता पाणी एखाद्या कोण पिया ना.
मला निकालाचं काय सत्यनारायण पूजा वगैरे मला माहित होतं अगोदर सगळं. मी मित्राला म्हणलं भाऊ एक काम कर, समजा एक विषय जर मी नापास झालो तर तो फक्त म्हणायचं जय हरी. 2 विषय जर नापास झाला म्हणा तर तो म्हणायचं रामकृष्ण हरी. 3 विषय नापास झाला तो म्हणायचं जय श्रीराम असं म्हणायचं. पण तो माझ्यापेक्षा हुशार आहे. तो आला डायरेक्ट बोलायला सुरुवात केली त्याने, बोला पुंडली हरिभाऊचा जे हे विषय आहे ना, हे सत्य घडलेले विषय आहेत. त्यांच्या कॉलेजचे जे प्राचार्य आहेत ते पूर्वी NSS चे कार्यक्रम अधिकारी होते आणि त्याचा ऍडमिशनचा किस्सा तर फार भयानक आहे. म्हणजे हा किस्सा हरिभाऊ तुम्हाला सांगेलच, पण या अगोदर त्यांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेला की हरिभाऊ ज्यावेळेस ऍडमिशनला आलता त्यावेळेस असं घडलेलं. बाकी बसले खाली बसलेले व्यासपीठ नाही का म्हणायचं कसं काय व्यासपीठ त्यामुळे तुझे सर्व बंधू नको त्याच्या बाईकमध्ये डबल आवाज होता. तर असं आहे समाजात आपण उद्या घेणार आहे. आता वेळ खूप झाला आहे. फक्त एक गोष्ट सांगतो आणि मग आपण थांबूया. काय त्यांनी भरपूर अनुभव करता त्याला कोणाला काय अनुभव आला. आता मी एवढ्या वर्षापासून वारीमध्ये चालतोय, मला काहीच अनुभव नाही. बसल्या रुचून आणि मी खाल्ला चाटून पुसून. सोन्याची सुई त्यानं कसं घेऊ आपण आपल्याला संबंध आहे त्याच्या संग. बरोबर. पितांबराच्या घोळात वा आणि परभणीच्या बाबाराव पाटलाचं नाव घेत्या ह्या दिंडीच्या संतांच्या मेळा. एक मध्ये